मी शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर होतो. माझ्या मुलाने वेदने युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करून गोल्ड मेडल मिळवले. पण त्याने स्टेजवर मला किंवा माझ्या बायकोला बोलवण्याऐवजी एका वृद्ध स्त्रीला बोलवले. माझ्या बायकोला आणि मला खूप राग आला. पण जेव्हा आमची नजर त्या वृद्ध स्त्रीवर गेली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून ती माझा लाडका मुलगा इतका हुशार होता की कधी कधी मला त्याला पाहून आश्चर्य वाटत असे. आणि तो कोणाचं अनुकरण करत आहे. मी तर माझ्या अभ्यासात फक्त एक साधारण विद्यार्थी होतो. मी माझ्या आईची रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे मी मेडिकलचे उच्च शिक्षण घेण्यास सक्षम झालो. जसा मला माझ्या आईची आठवण आली तसं माझं मन एकदम उदास झालं. कित्येक वर्ष निघून गेली होती. पण आता मी अपराधीपणाच्या भावनेने त्रस्त होतो. मी खोल श्वास घेऊन आरशाकडे पाहिलं तर माझ्या केसामध्ये वाढणारी पांढरी केस मला सांगत होती की माझं वय आता उतरत चाललं आहे. माझी बायको या शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होती. देवाने तिच्या हातात इतकी जादू ठेवली होती की लोक दूरवरच्या भागातून उपचारासाठी तिच्याकडे येत असत. आणि मी मानसिक रोगाचा तज्ज्ञ होतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये माझी ड्युटी पूर्ण करून मी माझं प्रायव्हेट क्लिनिक चालवत होतो. आमचं लग्न लव्ह मॅरेज होतं. पण माझ्या आईने माझी इतकी साथ दिली की सगळ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिनं माझं लग्न सीमासोबत लावून दिलं. माझं नाव विशाल पाटील आहे. मला 32 वर्ष झाली आहेत मेडिकल फील्डमध्ये. वेद पाटील हा माझा मुलगा आहे. त्यानंतर आम्हाला 2 जुळ्या मुली झाल्या, लावण्य आणि सावनी, ज्या परदेशात गेल्या आहेत उच्च शिक्षणासाठी. पण आम्ही वेदला खूप समजावलं की त्याने देखील त्यांच्या बहिणीसोबत लंडनला शिक्षणासाठी जावं. पण त्याने आमचं ऐकलं नाही. शेवटी त्रासून मी आणि माझ्या बायकोने त्याला त्याच्या मनासारखं जगायला सोडून दिलं. तो स्वभावाने खूप विचित्र होता. लहानपणापासूनच खूप गंभीर, आज्ञाधारक आणि कमी बोलणारा. बऱ्याच वेळा मला आणि माझ्या बायकोला शंका वाटायची की तो कुठल्या तरी मानसिक तणावाखाली आहे की काय. आज युनिव्हर्सिटीत पारितोषिक वितरणाचा समारंभ होता. वेदने त्याच्या विभागात टॉप केलं होतं आणि गोल्ड मेडल मिळवलं होतं. माझी बायको भारतीय शिक्षण पद्धतीवर फारसा विश्वास ठेवत नव्हती. पण मुलाच्या आनंदासाठी ती आज व्यवस्थित तयार होऊन माझ्यासोबत युनिव्हर्सिटीत येत होती. आज तिने तिच्या क्लिनिकमधूनही सुट्टी घेतली होती. वेद पाटीलचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी आणि माझी बायको जागेवर उठून उभे राहिलो. कारण वेद आम्हा दोघांवर खूप प्रेम करतो आणि या खास दिवशी आमचं त्याच्यासोबत स्टेजवर असणं खूप गरजेचं होतं. पण जेव्हा वेद स्टेजवर गोल्ड मेडल घ्यायला पोचला तेव्हा त्याने एका स्त्रीचा हात धरलेला होता, जिने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली होती. माझ्या बायकोचा मूड हे पाहून खूपच खराब झाला आणि ती जवळपास समारंभ सोडून निघून जाणार होती. पण मी तिचा हात धरून तिला थांबवलं. मला नको होतं की पत्रकारांच्या नजरेत ही गोष्ट येवो की शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सीमा पाटील यांच्या मुलाच्या पारितोषिक समारंभाला सोडून निघून गेली. जेव्हा होस्टने वेदला विचारलं की तो आपल्या या डिग्रीचं श्रेय कोणाला देतो तेव्हा त्याने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं, सर्वात आधी मी देवाचा आभारी आहे आणि त्याने मला या योग्यतेचं बनवलं. आणि नंतर एका महान व्यक्तीला श्रेय देतो जी गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत आहे. मी त्यांच्या प्रार्थना आणि मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. हे ऐकून एकदा पुन्हा माझ्या मनात आशा निर्माण झाली की आता तो आमच्यापैकी कोणाचं तरी नाव घेईल. पण वेदने त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्या वृद्ध स्त्रीचा हात धरून समोर केला. तेव्हा मी हे पाहून अवाक झालो आणि ती स्त्री दुसरी कोणी नसून ती माझी आई होती, जिला मी 14 वर्षापूर्वी घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं. जेव्हा माझ्या बायकोने तिची तक्रार केली होती की ती तिच्या मैत्रिणींसमोर तिचा अपमान करते आणि जेव्हा घरात पार्टी असते तेव्हा माझी आई तिच्या मैत्रिणींना वाईट साईड बोलते. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी पुन्हा माझ्या आईचा चेहरा पाहू शकेन. माझ्यापेक्षा जास्त वाईट अवस्था सीमाची होती, जी आश्चर्याने तोंड उघडून माझ्या आईकडे पाहत होती. माझ्या आईने थरथरत्या हाताने वेदच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट होता. तेव्हा वेद पाटीलने हे सांगितले की आज मी जो काय आहे तो फक्त आणि फक्त माझ्या आजीमुळे. सीमा हे ऐकून तिथे थांबली नाही. अपमानाच्या भावनेने तिचा चेहरा लाल होऊ लागला आणि मलाही माहिती होतं की ती आता किती हट्टी आणि गर्विष्ठ स्त्री आहे. ती ताबडतोब तिचं पर्स उचलून रागात तिच्या हिल्ससह टकटक आवाज करत तिथून निघून गेली. वेद पाटील खूपच शालीन अंदाजात त्याच्या आजीचा हात धरून स्टेजवर खाली उतरत होता. त्याचे शिक्षक आणि त्याचे वर्गमित्र आनंदाने अजूनही टाळ्या वाजत होते. तो माझ्याजवळ गेला आणि मी त्याला शुभेच्छाही देऊ शकलो नाही. खरंच माझी आई इतकी हुशार आणि
महान होती की तिने माझ्यासारख्या निकम्या माणसाला मेडिकलच्या कठीण अभ्यासासाठी योग्य बनवलं होतं, तर ती तिच्या नातवासाठी किती मेहनत करत असेल हे सांगणं कठीण आहे. तुम्ही सर्वजण विचार करत असाल की माझी आई कोण आहे, तर प्रेक्षकांनो, माझी आई एक सरकारी शाळेतील निवृत्त प्रिन्सिपल आहे, जिने माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ना फक्त घर सांभाळून ना नोकरी करून आम्हा सगळ्या भावंडाचं संगोपन केलं. माझा लहान भाऊ आदिल गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेत डॉक्टर म्हणून काम करतो आणि माझ्या दोन्ही बहिणी पुण्यामध्ये आपली सेवा देत आहे. माझे वडील एक शहीद फौजी अधिकारी होते. वडिलांशी लग्न होण्यापूर्वी माझी आई मिलिटरी स्कूलमध्ये शिकवत होती आणि नंतर त्यांनी विविध परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवली होती. मला चांगलं आठवतं की त्यांना शिक्षणाचं इतकं वेड होतं की जेव्हा आम्ही भावंडं लहान होतो तेव्हा देखील त्या परिसरातील अनेक मुलांना मेडिकलची तयारी करून देत असत आणि माझे वडील त्यांच्या या चांगल्या कामात नेहमी त्यांच्यासोबत होते. माझ्या वडिलांचं मत होतं की शिक्षण हे एक प्रकाश आहे आणि माणसाकडे जर शिक्षण असेल तर त्याने त्या दिव्याने दुसऱ्या दिव्याला नक्कीच प्रज्वलित करायला हवं. मी आईच्या आठवणीत हरवून गेलो होतो तेव्हा अचानक एक स्थानिक वृत्तपत्रकाचा रिपोर्ट माझ्या समोर आला आणि त्याने मला एक टोचणारा प्रश्न विचारला. विशाल पाटील साहेब, तुमच्यासोबत तुमच्या मुलाने आत्ताच गोल्ड मेडल स्वीकारलं. ती कोण आहे? ती खरंच तुमची आई आहे की तुमची कोणी नातेवाईक आहे? मी या प्रश्नाचं उत्तर न देता तिथून लवकर निघून गेलो, कारण जेव्हा कधी माझं एखादं मुलाखत घेतलं जातं तेव्हा मी नेहमी सांगत असायचो की माझी आई बऱ्याच काळापूर्वी मृत्युमुखी पडली आहे. आता मी त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार होतो की वेद त्याच्या आजीसोबत हे मेडल स्वीकारून गेला आहे. मी माझ्या गाडीपर्यंत लवकर पोहोचलो, पण गाडीत बसल्याबरोबर मला असं वाटलं जणू मी कित्येक वर्षाचा आजारी माणूस आहे. माझा श्वास फुलत होता आणि माझं मनही घाबरायला लागलं होतं. वेद माझा एकुलता एक मुलगा होता आणि मला त्याच्याकडून अमर्यादित अपेक्षा होत्या, पण जर तो या महत्त्वाच्या दिवशी मला आणि माझ्या बायकोला दुर्लक्षित करतो तर मग भविष्यकाळात मला त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवता येईल. तेवढ्यात कुणीतरी माझ्या बाजूला जोरात हसलं, तर मी पाहिलं की तिथे मीच बसलो होतो आणि माझा हमशकल मला म्हणाला, विशाल पाटील, आता का घाबरतोस? विसरलास का तो काळ जेव्हा तुझी आई आजारी तुझ्यासमोर हात जोडून म्हणत होती की या वादळी पावसात मला या घरातून बाहेर काढू नकोस, पण त्यावेळी तुझ्या डोळ्यावर तुझ्या प्रिय बायकोच्या प्रेमाची पट्टी पडली गेली होती. तिने तुला सगळ्याच गोष्टीपासून आंधळं करून टाकलं होतं. पाहिलं का? आता तेच तुझं वय आहे, ज्या वयात तू तुझ्या वृद्ध आईला घरातून बाहेर काढलं, अपमानित केलं होतं. हे तर आभार मान की तुझे हातपाय अजूनही सलामत आहेत, त्यामुळे तू कुठल्याही मुलांवर अवलंबून नाही. मी माझ्या हमशकलच्या गोष्टी ऐकल्या आणि माझ्या कानावर हात ठेवून जोरात किंचाळलो. थोड्या वेळानंतर मी लवकर गाडी चालवून माझ्या घरी जात होतो तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने माझ्या गाडीला धडक दिली. मी ब्रेक मारून गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, तर तरीही तो ट्रक मला दूरपर्यंत ओढत गेला आणि नंतर माझे मन अंधारात बुडून गेलं. तेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझं संपूर्ण शरीर पांढऱ्या पट्ट्याने जखडलेलं होतं. मला सगळं काही धुसर दिसत होतं. मला असं वाटलं की कोणतरी माझ्यावर झुकून आहे. मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्या आईचा वृद्ध चेहरा होता. तिच्या वृद्ध डोळ्यांमधून अश्रू वाहून माझ्या कपाळावर पडत होते. तेवढ्यात मी वेदचा आवाज ऐकला, जो म्हणत होता, आजी प्लीज रडू नको, हे वाचले आहेत, त्यांना काही होणार नाही. वेदच्या आवाजात अशी कशीही वेदना होत की माझं जखम असलेलं शरीर पूर्णपणे विदीर्ण झालं होतं. आपल्या स्वतःच्या मुलाच्या तोंडातून जेव्हा आईवडिलांना आपल्यासाठी इतके कठोर शब्द ऐकावे लागतात तेव्हा त्याच्या मनाला काय वाटतं हे समजण्यासाठी मला 14 वर्ष लागली. अचानक माझ्या डोक्यात तीव्र वेदना झाली आणि एक किंकाळी अनियंत्रितपणे माझ्या घशातून बाहेर पडली. कदाचित तो वर्षानुवर्ष दडलेला दुःख होतं किंवा अपराधीपणाची भावना किंवा पश्चाताप. डॉक्टर ताबडतोब धावत माझ्याजवळ आले आणि खोलीत उपस्थित सर्व लोकांना बाहेर जाण्यास सांगू लागले. डॉक्टरने एक इंजेक्शन भरून माझ्या हाताला लावलं आणि काही वेळानंतर मी पुन्हा बेशुद्ध पडलो. या काळात जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्या दळ्यावर आईचा चेहरा दिसत असते. सीमाचा थकलेला चेहरा देखील मी पाहत होतो, पण मी काही बोलू शकत नव्हतो आणि मी माझी मानही हलवू शकत नव्हतो. मला अत्यंत कमजोरी जाणवत होती. काही दिवसांनी, त्या दिवशी मी पूर्णपणे बेशुद्ध होतो तेव्हा डॉक्टर माझ्या खोलीत आले
आणि माझ्या बायकोला आणि मुलाला सांगू लागले की त्यांचं जिवंत राहणं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, पण आता त्यांना उर्वरित आयुष्य बेडवरच काढावं लागेल. त्यांचा पाठीचा कणा आणि मणक्यात गंभीर इजा झाली आहे आणि त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवरही खूप वाईट परिणाम झाला आहे. डॉक्टरचं हे बोलणं ऐकून मला रडायला होतं, पण माझा आवाज येत नव्हता आणि मी माझ्या शरीराला हलवू शकत नव्हतो. कदाचित मी अनेक महिने त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. वेद थोड्या वेळासाठी हॉस्पिटलमध्ये यायचा, पण दिवसभर नर्सच्या मेहरबानीवरच मी असायचो. माझी बायको सीमा तिच्या क्लिनिकमधून सुट्टी घेऊन हॉस्पिटलमध्ये यायची आणि थोडा वेळ माझ्याजवळ थांबून ती पुन्हा घरी निघून जायची. काही दिवसापूर्वी मी जो इतका प्रसिद्ध डॉक्टर होतो, आता मी स्वतः अंथरुणावर बेबस पडलो होतो. मी माझ्या नजरेतून माझ्या सर्व नात्यांची सत्यता पाहिली होती. माझ्या त्या दोन्ही मुली ज्या रोज माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायच्या, त्यांचाही काहीच ठाव ठिकाणा नव्हता. मी आतल्या आत एकाकीपणाच्या भावनेने मरत चाललो होतो. काय माहीत माझी आई हॉस्पिटलमध्ये का येत नव्हती. मी जोरजोरात आई म्हणत ओरडण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या घशातून आवाजच बाहेर येत नव्हता. तब्बल 2.5 महिने उलटल्यानंतर मला हॉस्पिटलमधून सुटका मिळाली. सीमा त्या दिवशी खूपच व्यस्त दिसत होती. हॉस्पिटलची बिले वगैरे भरली. वेद त्या दिवशी त्याच्या आईसोबत नव्हता. माझा मास्टर बेडरूम दुसऱ्या मजल्यावर होता, पण आता सीमाने माझ्यासाठी ती लहानशी खोली उघडली होती, जिथे सीमाच्या सांगण्यावरून मी माझ्या आईला ठेवलं होतं. जेव्हा मी 20 वर्षापूर्वी एक घर बांधलं होतं, तेव्हा माझे बाबा जेव्हा शहीद झाले होते, माझी आई खूप सुंदर आणि तरुण होती. त्यावेळी माझं वय 12 वर्ष होतं. मला अजूनही चांगलं आठवतं की माझ्या आईच्या आईने तिला खूपच आग्रह केला होता की तिने दुसरं लग्न करावं, पण तिने त्याच्या मुलासाठी म्हणणं त्यांच्यासाठी एकटं राहणं पसंत केलं, पण दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली नाही. पण तिचं मुले इतकी सक्षम झाली की त्यांच्या आईने केलेल्या सर्व त्यागाचं फळ तिला देऊ शकली. तेव्हा त्यांनी तिला धक्के देऊन घरातून बाहेर काढलं. माझ्या नजरेसमोर 14 वर्षापूर्वीचं दृश्य ताजं झालं होतं, जेव्हा माझ्या मॉडर्न बायकोने मला इमर्जन्सी कॉल करून घरात बोलवलं होतं. मी त्यावेळी खूपच महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होतो. सीमाने त्या दिवशी मला धमकी दिली होती की जर माझ्या आईचं वर्तन असं चालू राहिलं तर मी माझ्या 3 मुलांसह घेऊन मला सोडून, आणि माझ्या दोन्ही मुली 9 वर्षाच्या होत्या. मी माझ्या आईसोबत खूपच वाईट वागणूक केली होती आणि इतकंही सांगितलं होतं की तू या घराची मालकीण नाहीस, तू इथे फक्त राहतेस आणि आता हे सीमाचं आहे. इथे फक्त तेच होईल जी माझी बायको सीमा सांगेल. माझी आई त्यावेळी आश्चर्याने माझा चेहरा पाहत होती. माझ्या आईने रडत रडत मला विचारलं, विशाल, जर हे घर तुझ्या बायकोचं आहे तर मला सांग, तुझ्या बापाने ठेवलेले ते घर कुठे आहे जे माझं होतं, आणि तू आणि तुझ्या भावाने ते घर विकून मला बेघर आणि आधारहीन केलं. त्याचंही बोलणं ऐकून रागाने माझे डोळे फिरले होते आणि आगीत तेल घातल्याप्रमाणे काम सीमाने केलं होतं. ते सांगून माझी आई परिसरातील मुलांना शिकवते. जगाच्या नजरेत सिद्ध करून शकले की आम्ही तिला सर्व गोष्टीपासून वंचित ठेवले आहे. माझ्या आईने खूप दुःखाने माझ्याकडे पाहून सांगितलं की विशाल, तुला माहीत आहे की मी परिसरातील मुलांना सुरुवातीपासून शिकवत आहे आणि इथे राहणाऱ्या लोकांनासुद्धा हे माहीत आहे की ज्या मुलांना मी शिकवते ते नेहमीच चांगल्या मार्कने त्या परीक्षेत पास होतात आणि मी कधीच कोणाकडून पैशाची अपेक्षा केली नाही. ही सत्यता मी लहानपणापासून जाणून होतो आणि हे देखील माहीत होतं की माझ्या आईचे विद्यार्थी भरपूर होते, इथपर्यंत की आई जर बाजारात जेव्हा जात असेल तर दुकानदारात आदराने उभे राहून म्हणत, तुम्ही आमचे आणि आमच्या मुलाचे शिक्षक आहात. पण जेव्हा मी सीमाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिथे स्पष्ट लिहिलं होतं की ती आता कोणत्याही परिस्थितीत आईला या घरात राहण्याची परवानगी देऊ शकत नाही. मी आईला कठोर शब्दात सांगितलं होतं, आई प्लीज, आम्हाला आमच्या पद्धतीने जीवन जगू दे. माझं घर उद्ध्वस्त करू नकोस. माझी लहान लहान मुलं आहेत. जर रोज माझ्या घरात तेच चाललं तर माझं घर तुटेल आणि माझी मुलंसुद्धा बर्बाद होतील. आणि मग आई रडतच म्हणाली, मी तिचं सामान जे सीमाने आधीच पॅक करून ठेवलं होतं उचल आणि जोरात पावसात दरवाजा उघडून तिला घराबाहेर काढलं होतं. हे संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्रपटासारखं चालू लागलं होतं. मी घामाने पूर्णपणे भिजलो होतो. मी प्रयत्न केला की बटन दाबू शकू, त्यामुळे मेल नर्सला बोलवता येईल. तहानल्यामुळे माझा घसा सुकत होता. मी खूप प्रयत्न केला की बटन दाबू शकू, पण मी यशस्वी झालो नाही. माझी बेबस नजर समोरच्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळाकडे पाहत होती.
घड्याळ पूर्णपणे 9 वाजलं असल्याचे दाखवत होते. बाहेरून गाडीचा हॉर्न ऐकू आला तर मला वाटलं की माझी बायको कामावरून परत आली आहे आणि ती नक्कीच माझ्याकडे येईल. पण मला सीमासोबत कोणा परपुरुषाचा आवाज येऊ लागला. त्यांचे संवाद खूपच अश्लील वाटत होते. असं वाटत होतं की सीमा तिच्या शुद्धीतही नाही आहे. अहंकार आणि रागाने माझं रक्त उसळत होतं आणि मी काहीही करू शकत नव्हतो. माझी बायको इतक्या कमकुवत चारित्र्याची आहे की ती 4 महिने झाले नाही मी अंथरुणावर पडून तर ती हे सर्व काही लगेच करेन. मी रागाने पूर्णपणे ताकद लावली आणि माझा हात उचलून बटन दाबून टाकला. मी नर्स धावत आली. पोचला तेव्हा मी त्याला बाहेर घेऊन जाण्याची खूण केली. हा मुलगा खूपच गरीब कुटुंबातील होता. मी आणि स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून दिली होती. तो माझी खूप समजला पण नजर खाली घालून उभा राहिला. माझ्या डोळ्यातून बेबसीचे अश्रू वाहत होते. त्या मुलाने नॅपकिनने माझा चेहरा पुसला आणि मला पाणी पाजलं. साहेब, मॅडमचा हुकूम आहे की आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि वेद आणि मोठ्या ताईसाहेबांना देखील आपल्याला भेटण्याची परवानगी दिली जात नाही. ते रोज येतात आणि परत निघून जातात. हे ऐकून माझं काळीज जणू आतून तुटलं. मी समजत होतो की माझी आई रागाने मला भेटायला येत नाही, पण ही बाई मुद्दामून माझ्या मुलाला आणि माझ्या आईला माझ्यापासून दूर ठेवत आहे. मी माझी संपूर्ण ताकद लावून 2-3 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. राजू माझं बोलणं ऐकून थोडा घाबरला आणि मग त्याने मान हलवली. दुसऱ्या दिवशी सीमा सकाळी 5 मिनिटांसाठी माझ्या खोलीत आली. माझी औषधं तपासली आणि राजूकडून माझ्या तब्येतीची चौकशी केली. मग 1 मिनिट माझ्याजवळ उभी राहिली. काही न बोलता बाहेर निघून गेली. आजपर्यंत मी कधीच माझ्या बायकोच्या पोशाखावर तक्रार केली नव्हती, पण आता मला जाणवत होतं की माझी बायको काळाच्या प्रवाहात खूप पुढे निघून गेली आहे. आता पश्चाताप करून काही फायदा नव्हता. मी मनापासून देवाकडे माफी मागत होतो. मी खरोखरच माझ्या आईचं खूपच मन दुखावलं होतं आणि कदाचित ही सगळी त्याचीच शिक्षा होती. दुपारी 1:30 वाजता वेद आणि आई मला भेटायला आले. आई खूपच बेचैन होऊन माझ्या गालावर आणि कपाळावर पापे घेत होती. म्हणतात ना, आई ही आईच असते. वेदही खूप अस्वस्थ होता. आई मला म्हणाली, विशाल बेटा, काळजी करू नकोस. देवाने ठरवलं तर तू लवकर बरा होशील. मी तुटलेल्या शब्दात माझ्या आईकडे वारंवार माफी मागत होतो. मी पाहिलं की राजूने वेदला बाहेर बोलावलं. वेद जेव्हा परत आला तेव्हा तो खूपच अस्वस्थ दिसत होता. ते लोक थोडा वेळ तिथे थांबून निघून गेले आणि पुन्हा येण्याचं सांगितलं. माझं मन आज खूपच हलकं झालं होतं माझ्या आईला आणि मुलाला भेटून. काही दिवसानंतरच माझा मुलगा त्याच्या आईच्या गैरहजेरीत मला तिथून घेऊन गेला. माझ्या आईने एक छोटंसं ट्युशन सेंटर चालू केलं होतं आणि बाबाच्या एका मित्राने त्यांना एक छोटंसं घर घेऊन दिलं होतं, ज्याचे प्रत्येक महिन्याचे हप्ते ती भरत राहिली आणि आता स्वतःच्या घराची मालकीण होती. वेदने एका खूप छोट्या कंपनीमध्ये मुलाखत दिली होती आणि तो लगेच सिलेक्ट झाला होता आणि खूप लवकर तब्येतीत सुधारणा करत होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरने तर सांगितलं होतं की आता मला पुढील आयुष्य व्हीलचेअरवरच घालवावं लागेल, पण वेद आठवड्यातून 2-3 वेळा माझी फिजिओथेरपी करत होता. एके दिवशी सीमा फोन करून वेदला खूप वाईट साईड बोलू लागली आणि धमकी दिली की त्याने मला परत घरी घेऊन येऊ नये, नाहीतर सीमा मला सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवेल. पण वेद खूप मजबूत इच्छाशक्तीचा मालक होता. देवाचे लाख लाख आभार होते की तो जसा दिसत होता तसा नव्हता, नाहीतर कदाचित त्याने मला तसंच मरण्यासाठी सोडून दिलं असतं. अजून मी पूर्णपणे बरा झालो नव्हतो की कोर्टाचा मला नोटीस आला. सीमाने माझ्याकडून घटस्फोट मागितला होता. तो कागद माझ्या हातात होता आणि माझे हात थरथरत होते. आमची 28 वर्षाची सोबत होती, जी सोबत सीमा एका क्षणात तोडणार होती. वेदने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या हातावर आपला हात ठेवून म्हणाला, जर मी तिला घटस्फोट दिला नसता तरी ती कोर्टाच्या माध्यमातून माझ्याकडून घटस्फोट मिळवूनच घेणार होते. आई आणि वेद तिला भेटायला गेले आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती बरीच संतापली आणि त्यांचा खूपच अपमान करून त्यांना घरातून बाहेर काढलं. मला चांगलंच माहीत होतं की ती हे सगळं का करत आहे, कारण मी सरकारी हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर काम करत असताना खूप मोठे घोटाळे केले होते आणि मी माझी सगळी संपत्ती नेहमीच सीमाच्या नावावर विकत घेतली होती. त्यामुळे आता ती मला सोडून त्या सगळ्यावर कब्जा करू इच्छित होती. मी चांगलाच विचार केला होता. 3-4 वेळा कोर्टात जाऊन मला हे सुद्धा समजावलं होतं की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही. मग मी तिला घटस्फोट देऊन टाकला. ज्या मित्राला किंवा नातेवाईकाला हे कळलं की सीमाने माझ्याकडून घटस्फोट घेतला आहे, त्यांनी खूपच आश्चर्य वाटलं की कोणी इतक्या वयात सुद्धा असा निर्णय घेऊ शकतं का. आता मी बराचसा बोलू लागलो होतो आणि
राहण्याचाही प्रयत्न करत होतो. तेव्हा मला समजलं की सीमाने जवळपास सगळी संपत्ती विकली आहे आणि उद्या ती लंडनला जायला निघत आहे. आजारीपणामुळे मी दीर्घ सुट्टीवर होतो. याचंही समाधान होतं की मी सीमाच्या सांगण्यावर सरकारी नोकरी सोडली नव्हती. वेदने त्याच्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना सगळं कळलं तेव्हा त्या खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांचं शिक्षण अजून 2 वर्ष बाकी होतं. त्या या गोष्टीमुळे खूपच अस्वस्थ होऊन की त्यांचं शैक्षणिक शुल्क कुठून येणार. मी वेदला सांगून माझं ते घर विकलं आणि जे माझ्या नावावर होतं. वेदच्या जागी जर कोणी दुसरं असतं तर कधीही त्याने त्याचा हिस्सा विकून बहिणीच्या शिक्षणासाठी खर्च केला नसता. आता मला समजलं होतं की जेव्हा वेद 19 वर्षाचा झाला होता तेव्हा तो कोचिंग सेंटरला जातोय असं सांगून त्याच्या प्रीती आजीकडे भेटायला जाऊ लागला होता आणि त्याची आजीची त्याला सतत शिकवण होती. हळूहळू माझ्यासमोर लोकांचे खरे चेहरे उघडे पडत होते. माझी बायको गेल्या अनेक वर्षापासून तिच्या मित्रासोबत समीरसोबत अनैतिक संबंधात होती आणि आईला हे सर्व काही समजत होतं. आणि जेव्हा माझ्या बायकोने आईला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा समीर भारतात आला होता. आईने सीमाला समजवण्याचा प्रयत्न केला होता की तुझ्या नवऱ्याचा सन्मान आणि प्रतिष्ठेचा विचार कर आणि अशी घाणेरडी कृत्य करू नकोस. वेद लहानपणापासूनच मानसिक तणावाखाली होता कारण मी माझ्या कामामध्ये व्यस्त असायचो. माझ्या आईच्या घरातील निघून गेल्यानंतर माझी बायको बिनधास्तपणे तिच्या पुरुष मित्रासोबत माझ्या घरातच पार्टी करायची. माझी बायको अशा वातावरणातून आलेली होती जिथे हे सगळं सामान्य गोष्टी मानल्या जातात. काही महिन्यांनी मी इतका बरा झालो की काठीच्या आधाराने चालू फिरू शकत होतो. मी पुन्हा माझी नोकरी जॉईन केली. लोक माझ्याकडे खूपच विचित्र नजरेने पाहायचे. मी माझ्या कानांनी माझ्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाच्या गोष्टी ऐकल्या की मी घरी येऊन रडत बसायचो. संपूर्ण जगाला माहीत होतं की माझी बायको कशी स्त्री होती. फक्त मीच पैशाच्या 4 चौधीत आंधळा झालो होतो आणि तिच्याकडे माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून पाहत होतो. आता मला समजत होतं की वेद नेहमीच त्याच्या आईने निवडलेल्या मार्गावर न जाता स्वतःचे निर्णय घेत असे. माझी वृद्ध आई माझे सर्व काम स्वतःच्या हाताने करत होती. तेव्हा मला माझं बालपण आठवायचं. हॉस्पिटलला जाताना ती माझा डबाही बनवून देत असे आणि दरवाजाबाहेर जाताना माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात फिरवायची. तेव्हा मी अनियंत्रितपणे रडू लागत असे की मी दुर्दैवी होतो की मी स्वतःच्या माझ्या जन्मदात्या आईला घराबाहेर काढलं होतं आणि इतकी वर्ष मी जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता की ती जिवंत आहे की नाही. पण यासाठी देवाने लाख लाख आभार की त्यांचे मला मृत्यूच्या दारातून वाचून दाखवलं की माझं आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे. माझी आई सुरुवातीपासूनच देवपूजा नित्यनेमाने करत होती आणि मी न जाणे केव्हापासून देवपूजेपासून दूर होतो. तिला पाहून मी देखील देवपूजा करायला सुरुवात केली. आमच्यासाठी या शहरात राहणं खूपच अवघड झालं होतं. वेदला देखील त्याच्या युनिव्हर्सिटीतील मित्रमैत्रिणी टोमणे मारत होते की त्याची आई वृद्धापकाळात त्याच्या वडिलांना सोडून एका परपुरुषासोबत लंडनला गेली. मी माझ्या आईकडे पाहिलं कारण एकदा पुन्हा तिला बेघर व्हावं लागलं होतं. पण आता माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझ्या आनंदाला महत्त्व दिलं. मी माझी बदली दुसऱ्या शहरात करून घेतली आणि वेदने देखील त्याची नोकरी सोडून दुसऱ्या शहरात नोकरी स्वीकारली. माझ्या मुलींचं शिक्षण पूर्ण व्हायला अजून 6 महिने शिल्लक होते. तेव्हा आईने माझ्याकडे शेवटची इच्छा व्यक्त केली की ते एकदा तरी आपल्या जीवनात देवदर्शन करू इच्छिते. वेदने जेव्हा तिची इच्छा ऐकली तेव्हा त्याने ताबडतोब तयारी सुरू केली. पण माझं मन विचित्र प्रकारे घाबरत होतं. मला वाटत होतं की कदाचित देवाने अजून मला माफ केलं नाही. वेदने आपल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली. आम्ही लोक देवदर्शन करण्यासाठी निघालो. आम्ही लोकांनी 3 ठिकाणी देवदर्शन केले. अचानक मला जाणवलं की आई काहीशी थकलेली वाटत होती. मी तिची तब्येत तपासली. सगळं काही ठीक होतं. मला माहीत होतं की हा प्रवास माझ्या आईचा शेवटचा प्रवास ठरेल. एके दिवशी आम्ही तिघं एका मंदिरात बसलो होतो. तेव्हा आईने मला सांगितलं की ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून विश्रांती घेऊ इच्छिते. मी अजून तिला आधार दिला देखील नव्हता की वेदने हसतच तिला आपल्या खांद्यावर झोकून घेतलं. अपमान करताना नकळत आईची आत्मा मुक्त झाली. जेव्हा आम्हा दोघांनाही समजलं तेव्हा आमची अवस्था पाहून खूपच वाईट झाली होती. पण आईच्या चेहऱ्यावर इतकं समाधानाने हसू होतं की असं वाटत होतं की ती लगेचच उठून बसेल. तिच्या नशिबात काशीमध्ये मरण येणं असं लिहिलं होतं.
आम्ही दोघं बापलेक तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी गेलो होतो, पण हे माहीत नव्हतं की हीच तिची शेवटची इच्छा होती. आम्ही आईचे अंत्यसंस्कार करून परतलो होतो. मी दररोज तिला आठवून रडत होतो. एके दिवशी मला असं जाणवलं की आई आणि बाबा खोलीत आले आहेत. त्यांनी मला आधार दिला, उठवलं आणि बराच वेळ माझ्याशी बोलत राहिले. बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, विशाल, मी गेल्या अनेक वर्षापासून खूप त्रासात होतो, पण देवाने आभार की त्याने तुला चांगली अक्कल दिली. तू देखील तुझ्या मुलांच्या भविष्याचा विचार कर. आम्ही दोघं जिथे आहोत तिथे खूप आनंदात आहोत. ते दोघं माझ्याशी बोलून खोलीच्या दारातून बाहेर निघून गेले. वेद देखील त्यावेळी उठला होता. जेव्हा तो मला उठवायला आला तेव्हा मी गुमसुमपणे उघड्या दरवाजाकडे पाहत होतो. खोलीत सर्वत्र गुलाब आणि चमेलीच्या फुलाचा सुगंध दरवळत होता. गुलाब आईला खूप आवडत होता आणि चमेली बाबाला. असं म्हणतात नि आईवडील मरणानंतर आपल्या मुलांना त्रासात पाहू शकत नाही, आणि हे खरं आहे. मी माझ्या मुलासोबत देवपूजा केली आणि त्याचे आभार मानू लागलो की त्याने मला या जीवनात माझी चूक सुधारण्याची, पश्चाताप करण्याची संधी दिली. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये